नवापूरच्या शास्त्रीनगरमध्ये चित्ते कुटुंबियांच्या घरात कोब्राचा थरार। विषारी सापाची सर्पमित्रांकडून यशस्वी सुटका। नवापूर शहरातील शास्त्रीनगर भागातील रहिवासी असलेल्या राजेंद्र चित्ते यांच्या घरात काल दुपारच्या सुमारास अचानक कोब्रा नाग जातीचा एक विषारी साप आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। घरात विषारी साप पाहताच चित्ते कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच राजेंद्र चित्ते यांनी तात्काळ सर्पमित्र ललित सोनार व सनी सावरे या दोघांना पाचारण केले। सर्पमित्र त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात सापाचा काळजीपूर्वक शोध घेतला। बऱ्याच प्रयत्नानंतर अखेरीस हा कोब्रा जातीचा साप घराच्या छतावर दडून बसलेला आढळून आला। सर्पमित्र ललित सोनार आणि सनी सावरे यांनी अत्यंत शिताफीने व कोणतीही जोखीम न पत्करता या कोब्राला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले। पकडलेल्या या विषारी सापाला त्यानंतर तात्काळ जवळच्या वनक्षेत्रात नेऊन नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले। घरातून विषारी सापाचा धोका टळल्याने राजेंद्र चित्ते यांच्या परिवाराने सुटकेचा निश्वास सोडला। सर्पमित्रांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली, त्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। कोणत्या जातीचा होता हा कोब्रा आहे। कोब्रा आपल्या मराठीमध्ये नाग म्हणतात। ओके, कुठं निघाला होता? हा माझ्या मित्राच्या घरी उमेश यांचा फोन आला मला। तर इथं आल्यानंतर सनीभाऊ साळवे आणि आम्ही आमची टीम येऊन सनी सापाला पकडले। किती मेहनत घ्यावं लागली तुम्हाला? म्हणून आता तुम्ही बघितली जे वरती चढणं उतरणं सगळं रिस्की असतं। बरोबर बरोबर। आता याला काय करणार तुम्ही? त्याला आता आमच्या योग्य जागेवर तिथं सोडतो आम्ही सापांना, तिथं आम्ही जाऊन सोडून देतो त्यांना उमेश करून। बरोबर, चालेल। उमेश भाऊ यांच्याकडून आम्ही त्याला रिस्क्यू हे केलेला आहे। आता त्याला पुढे जाऊन आम्ही सोडून देऊ। ओके।